मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये एका कुटुंबाचा पराभव झाला अशी चर्चा फार रंगली होती. ते कुटुंब म्हणजे सरवणकर कुटुंब. बंधू भगिनी खरं तर निवडणुकीच्या रिंगणात होते. 194 मधून समाधान सरवणकर होते. मात्र कुठेतरी दगाफटका हा त्यांना त्यांच्या मित्रपक्षाकडूनच झाला असा थेट आरोप त्यांनी केलेला आहे. एकीकडे बघितलं तर जायंट किलर नेते होते, त्यांच्या विरोधामध्ये खरं तर मोठी ताकद होती. मात्र पराभव हा पक्षातून केल्यामुळे त्यांच्या मनाला कुठेतरी दुःख झालेलं आहे. नक्की त्यांचे संवाद साधणार आहोत आणि कोण आहेत ही लोक ते जाणून घेणार आहोत. खरं तर पराभव झाला, निसटता पराभव हा म्हणावा लागेल. मात्र इतर म्हणजे विरोधकांकडून झाला असं तर मान्य होतं तुम्हाला, असं एकंदरीत पाहायला मिळतंय. मात्र मित्रपक्षांनी दगाफटका केला, त्यामुळे तुमचा पराभव झाला. कोण आहेत हे लोक आणि काय आरोप आहेत? नाही, मला असं वाटतं मित्रपक्षाकडनं दगा झाला नाही. मित्रपक्षामधले काही एक टोळी आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आपण दोष देऊन काही हरकत नाही. त्यांच्यातली काहीतरी एक टोळी आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं होतं. पण एक टोळी जी आहे, ज्यांनी लोकसभेपासून लोकसभा असून दे, विधानसभा असून दे आणि कॉर्पोरेशन, फक्त आम्हालाच नव्हे तर स्वतःचे उमेदवार सुद्धा या महापालिकेत कसे पाडता येतील यासाठी देखील हे प्रयत्न करत असतात. आणि ह्यांचं फक्त एकच वर्चस्व आहे की आम्ही या ठिकाणी राहायला पाहिजे, याच्या व्यतिरिक्त कोणी या विधानसभेत दिसायला नाही पाहिजे. आज भाजपचे सुद्धा जे काही उमेदवार होते यांच्या विरोधात देखील तशाच प्रकारे काम करण्याचं यांनी काम केलेलं आहे, फक्त आमच्या नव्हे तर त्यांचे देखील. त्याच्यामुळे कुठेतरी महायुतीचे नगरसेवक या परिसरातनं विजयी होऊ नये यासाठी ते वारंवार प्रयत्न करतात. आज लोकसभेला देखील तसंच झालं, विधानसभेला देखील तसंच झालं आणि आता कॉर्पोरेशनला देखील तशाच प्रकारे झालंय. ह्यांचा एकच असतं की आपण व्हॉट्सअपमध्ये अशा प्रकारे ते मेसेज फॉरवर्ड करतात की जसं काय हा पक्षाचा आदेश आलेला आहे आणि खालचा जो कार्यकर्ता ह्याला काही माहीत नसतं की काय करायचं आपण. आज त्यांना असं वाटतं की हे लोक जे सांगतात हा आदेश असेल, पण अशा प्रकारे कुठलाही आदेश त्यांच्या पक्षाकडनं कधीही आलेला नव्हता. आज त्यांचे सर्व, आज देवेंद्र फडणवीस साहेब असून देत, आज आशिष शेलार असून देत, आज अमित साटम असून देत, यांनी एवढ्या चांगल्या प्रकारे महायुतीच्या जे काही शीट शेअरिंग असून दे, काम असून दे, या सर्व गोष्टींमध्ये समर्थन दिलं. आज शिंदे साहेबांच्या माध्यमातून या विभागात खूप काम झालेलं आहे. आज सर्व एकत्रितपणे काम होताना ही जी काही एक टोळी असते ही प्रत्येक निवडणुकीत हे अशाच प्रकारे काम करते. याच्या आधी या भाजपमध्ये असं कधीही होत नव्हतं. आज खालच्या कार्यकर्त्यांना खूप चांगल्या प्रकारे काम करायचं असतं, पण या टोळीमुळे आज ही कार्यकर्ते देखील घरी बसलेले आहेत. त्यांना असं वाटतं की हे असं करण्यापेक्षा आम्ही घरी बसलेलो बरं, आणि एक भाजपचं नुकसान करण्याचं काम हे काही लोकांकडनं होतं. काम सुरुवातीला सुरू होतं, मध्येच काम थांबवण्यात आलं. काय नक्की मेसेज सर्क्युलेट झाले, काय मेसेज पोहोचले तुमच्यापर्यंत, कोणती माहिती आली आतापर्यंत? माझ्यापर्यंत काही व्हॉट्सअपचे मेसेजेस आज त्यांच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मला दाखवलेले होते की असे असे मेसेज तुमच्या विरुद्ध सर्क्युलेट होते, तुम्ही अलर्ट राहा. आज त्यांचे जिकडे विधानसभेतले पदाधिकारी आहेत त्यांनी ते देखील त्याच ग्रुपमध्ये आहेत जिकडे हे मेसेज व्हॉट्सअप एकमेकांना करत होते. आणि RSSचे काही पदाधिकारी आमच्याकडे 2 दिवस आधी आले. ते जे वॉर्ड टू वॉर्डला ते काम करत होते त्यांच्याकडनं मला माहिती मिळाली की खूप चांगल्या प्रकारे आपले सीटचं काम सुरू आहे. काही ठिकाणी कमी असू तिकडे ते लोक आम्हाला प्रत्येक दिवशी 2 दिवसांनी आम्हाला ते अपडेट देत होते की इथे तुम्हाला जायला लागेल, थोडं अजून लक्ष घालायला लागेल. अशा प्रकारे चांगल्या प्रकारे ह्या विधानसभेमध्ये काम चालू होतं. पण निवडणुकीच्या 1 दिवसाआधी ते आमच्याकडे आले की असं असं आमच्याच पक्षातनं एक जी काही जुनी टोळी आहे, ती जुनी काही लोक आहेत ज्यांनी लोकसभेला देखील आपलं नुकसान केलेलं आहे, विधानसभेला देखील त्याच लोकांमुळे नुकसान झालेलं आहे, ती परत कार्यरत झालेली आहे आणि अशा प्रकारे ते काम करतायत. आणि आम्ही त्या बाबतीचा एक रिपोर्ट बनवला, त्या लोकांनी स्वतः रिपोर्ट बनवला आणि त्यांच्या वरिष्ठांकडे हा सर्व रिपोर्ट हा त्यांनी निवडणुकीच्या 1 दिवस आधीच दिलेला आहे. म्हटलं मेसेज मध्ये काय म्हटलं? त्यांच्या मेसेजमध्ये अशा प्रकारे 191 मध्ये आज प्रिया सरवणकर गुरु उभी होती. आज ती फक्त 100 मतांनी त्या परिसरामध्ये पराजय झाला. आज तिच्या इथे असा प्रकारे मेसेज दिला होता की प्रिया को गिराना है, अपने को सामने से पैसा आया है, अशा प्रकारे जी काही व्हॉट्सअप चॅट हे काहीतरी फिरत होते आणि असं एकमेकांशी चॅटिंग त्यावेळेला सुरू होती. हे जे काही पदाधिकारी होते, माझ्यापेक्षा जास्त भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडे त्यांची व्हॉइस रेकॉर्डिंग आहे आणि ते त्यांनी त्यांच्या वरिष्ठांकडे ह्या सर्व गोष्टी पोहोचवलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं की येणाऱ्या लोकसभेत हा परत नुकसान न होऊ यासाठी ह्यांच्यावरती स्ट्रिक्ट कारवाई असं होणं हे गरजेचं आहे. त्यांच्याच पक्षाच्या उमेदवार शीतल गंभीर यांचा सुद्धा पराभव होईल अशा प्रकारची रणनीती आखण्यात आली होती, हे सुद्धा तुम्ही सांगितलेलं आहे. त्याच टोळीकडनं हे करण्यात आलेलं. हो, त्यांना त्यांच्या व्यतिरिक्त कोणी नको येते. शीतल गंभीर यांना पाडण्यासाठी देखील या लोकांनी काम केलेलं आहे. म्हणजे कशी ती पडेल, त्यांना आनंद शीतल गंभीर निवडून आली याचा आनंद त्यांना काडी मात्र नाहीये. त्यांच्यातला कोण माणूस जर पुढे जात असेल ह्याच्यात त्यांना कुठलाही आनंद नाहीये. त्यांना फक्त आम्हीच असायला पाहिजे अशा प्रकारे काही तिकडचे जे 2-3 पदाधिकारी आहेत त्यांचं चालू आहे. पण ते पदाधिकारी असल्यामुळे खालच्या पदाधिकाऱ्यांना असं वाटतं की ह्यांचा पक्षाचा आदेश आहे का, हे जे काही जे मेसेज एकमेकांना करतात हा पक्षाचा आदेश आहे का. पदाधिकारी म्हणजे काय पद आहेत त्यांच्याकडे नक्की? मला असं वाटतं मी नाव सांगण्यापेक्षा त्यांचा जो इंटरनल सर्व्हे आहे हा त्यांनी त्यांच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवलेला आहे
आणि लवकरच याच्यावरती कारवाई होईल असं मला वाटतंय. कारण की येणारी काही काळात आपली लोकसभा ज्या वेळेला लागेल त्यावेळेला मोदीजींचा हात भक्कम करण्यासाठी आपल्याला आपल्या या परिसरातनं परत एकदा खासदार निवडून येणं गरजेचं आहे आणि त्याच्या आधी ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या थांबणंही गरजेचं आहे. तुमचे पक्षश्रेष्ठी मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना सांगितलंय का इकडे निवडणुकीची जी जबाबदारी होती, राहुल शेवाळे असतील, तुमचे वडील असतील, यांच्याकडून तक्रार गेली आहे का पक्षाकडून? आज सर्वजण निवडणूक झाल्यानंतर आपल्या गडबडी आपण शिंदे साहेबांना पण बघितलं असेल की प्रत्येक जण प्रत्येक ठिकाणी गडबडीत आहेत. या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याकडे वेळ आहे, कारण की काय आता लगेच निवडणूक नाहीये. पण आता सगळेच गडबडीत असल्यामुळे कुठल्या गोष्टी आम्ही शिंदे साहेबांपर्यंत पण अद्यापही पोहोचवल्या नाही, पण आम्ही लवकरच त्या गोष्टी पोहोचवू. कारण की कल्याण, डोंबिवली, ठाणे सगळ्याच गोष्टींची गडबडीत त्यात आपली ही गोष्ट कुठे पोहोचवणं मला असं योग्य वाटत नाही. पण त्या सर्व गोष्टी आम्ही लवकरात लवकर शिंदे साहेबांपर्यंत पोहोचू. तशासोबतच शिंदे साहेबांना सांगून आम्ही फडणवीस साहेबांकडे सुद्धा पोहोचू. पण आमच्या आधी या सर्व गोष्टी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पक्षश्रेष्ठींना कळवलेल्या आहेत. पण एक खरं तर बघायला गेलं तर तुमचे विरोधक आमदार महेश सावंत यांनी सुद्धा एक स्टेटमेंट केलं होतं की सरवणकर कुटुंबाचं नाव आहे ते आता दादरमधनं पुसून टाकलेलं आहे. त्यांच्याकडून कुठेतरी मदत गेली आहे का या टोळीला? असं त्या दोघांच्या संगनमताने हे सर्व काम करण्यात आलं असा आरोप आहे का तुमचा? असा काही आज महेश सावंत ह्या व्यक्तीला ह्या विधानसभेत कोणी काडी मात्र देत नाही. आज जे काही आज हे उमेदवार विजयी झाले आहेत हे उभाटा आणि मनसे हे एकत्रितपणे जी काही मतं होती ह्याच्या जीवावरती आले आहेत. आणि मला असं वाटतं ही दोघं एकत्र विधानसभेच्या दृष्टीने आपण बघितलं ही दोन मतं एकत्रित झाल्यानंतर हा जो 191 प्रभाग किमान 5 ते 6 हजार मताधिक्यांनी निघायला पाहिजे होता. तरी देखील हा प्रभाग फक्त 100 मतांनी आज इथे 4 वेळेच्या ज्या काही नगरसेविका, 1 वेळेची महापौर, 1 वेळेचा आमदार, ती समोर जी उभी होती उमेदवार, ही फक्त 100 मतांनी निवडून आली आहे. त्याच्यामुळे इथे कोणाचा पराजय आणि कोणाचा विजय हा प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे. आज माहीम विधानसभेमध्ये 50,000हून जास्त मतं ही शिवसेना, भाजप आज सरवणकर साहेबांच्या कामाला, शिंदे साहेबांच्या कामाला, आज देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कामाला इथे लोकांनी मतदान केलेलं आहे. कोण कोणाला संपवू शकत नाही. आज हे मतदार हे जागरूक असतात. जास्त जो एवढ्या घमेंडीमध्ये राहतो एक दिवस तो घमेंड नक्की 100% तुटतो आणि येणारा काय तिकडचा मतदार हा त्याचा घमेंड हा लवकरच तोडेल. जसं तुम्ही या ठिकाणी एक आरोप केला की भाजपची एक विशिष्ट टोळी तुमच्या विरोधात काम करत होती, मात्र इकडे भाजपकडून सांगण्यात येत आहे की शिंदे गटाकडून सुद्धा काही ठिकाणी ही मदत झाली नाही, त्यामुळे भाजपच्या अनेक जागा गेल्या किंवा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. नाही, मला नाही असं महायुतीचं काम खूप चांगल्या प्रकारे झालं. मी इथे भाजपला दोष देत नाही. मी आजही सांगतो माहीम विधानसभेमध्ये भाजपनी काम चांगल्या प्रकारे केलं. पण एक टोळी जी आहे ही लोकसभेपासून कार्यरत आहे की लोकसभेपासून प्रत्येक सीट पाडायची आणि ती फक्त आमची सीट पाडत नाहीये, ती स्वतःच्या सीट सुद्धा पाडायला कमी मागे पुढे मागे पडत नाही. त्याच्यामुळे हे पक्षविरोधी काम न म्हणजे ते त्यांच्या पक्षाच्या विरोधात काम करतात आणि कुठेतरी भाजपची जी काही खालची फळी आहे ही वीक करण्याचं काम आज ह्या लोकांकडनं सुरू आहे. आणि मला असं वाटतं की भाजप हा शिस्तप्रिय पक्ष आहे आणि ते याच्याबद्दल नक्कीच त्यांच्याकडे हे सर्व रिपोर्ट्स आमच्या विधानसभेतले त्यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याच लोकांनी पोहोचवलेले आहेत आणि याच्यावरती लवकरच काहीतरी डिसिजन घेतला जाईल. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तरी होते समाधान सरवणकर. एकूणच यांच्या संदर्भात घडलेला रिपोर्ट हा भाजपपर्यंत पोहोचलेला आहे, पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहोचलेला आहे. मात्र काय कारवाई या टोळीवर केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे. कॅमेरा पर्सन आदित्य देसाईसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.